नमस्कार दोस्तों, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र ऑटो में आपका दोबारा से स्वागत है। मैं आज फिर से लेके आ चुका हूँ आपके लिए आपकी रिक्शा आपका सफर का तीसरा एपिसोड। जी हाँ, जैसे कि आपको मैंने लास्ट एपिसोड में दिखाया था कि कैसे गायकवाड़ भाई ने उनकी जो थाने की ऑटो रिक्शा थी, फोर स्टॉक थी, उन्होंने कैसे मॉडिफाई की थी। आज दोबारा से मैं आपके लिए लेके आ चुका हूँ एक और फोर स्टॉक की रिक्शा। तो अगर आप इस चैनल पर नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा, वीडियो को लाइक, कमेंट और शेयर कर दीजिए। तो देखिए, अभी मैं जो आपको रिक्शा दिखाने जा रहा हूँ काफी ही ज्यादा धमाकेदार होने वाली है। तो जरूर हम आपको जो हमारे जो रिक्शे के मालिक है उनसे मिलाएंगे। उनसे मिलाने के पहले मैं आपको चाहूंगा कि अगर आप भी चाहते हैं हमारे चैनल पर फीचर होना तो हमें कमेंट सेक्शन में जरूर बता दीजिएगा। तो चलिए मिलते हैं रिक्शे के जो ओनर है उनसे। नमस्कार, मी सुदर्शन। मी माझी पोस्ट ऑफ रिक्षा मॉडिफाय केली आहे। महाराष्ट्र ऑटोमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी दाखवणार आहे माझ्या गाडीमध्ये मी काय काय कामं केलेली आहे। मी ठाण्यामध्ये राहतो, ठाण्यामध्ये लोकमान्यनगरात येतो। आता आपण गाडीचे म्हणजे मॉडिफिकेशन केले त्याची माहिती देऊ, बरोबर। हा जो ढोकला आहे हा आम्ही विक्रोळीवरून घेतला होता, एबल पाठोपाठवाल्याकडून। आणि हे जे पहिले पोस्ट ऑफ गाडीला जे फायबरचं जे हे कव्हर यायचं हेडलाईटचं, त्याला आम्ही काढून नौशादभाई वेल्डर यांनी हे मॉडिफाय केलेलं आहे। ही डेरापट्टी आहे, ही डेरापट्टी आम्ही A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून विक्रोळीवाल्याकडून घेतली आहे। हे नाक मॉडिफाय केलं नौशादभाईंनी वेल्डरकडून। परत हे मोनोग्राम जे आहेत हे सगळे विक्रोळी A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून घेतलेले आहेत। सनसेट A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून घेतलेले। बोपो आम्ही बाहेरून मागवलेला औरंगाबादवरून मागच्या वर्षी। हे जो मिरर आहे हे मिरर पण A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून मागवलेले आहेत। तसंच हा मडगारच्या बत्ती आहेत, या सगळ्या A1 ऑटो पार्ट्स विक्रोळीवरून घेतल्या होत्या आम्ही A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून। ही तशी एक लाल बत्ती आहे, ही वरती एक्स्ट्रा लाल रंगाची बत्ती लावून घेतली आहे। आम्ही मधल्या खिडकीच्या दरवाजाला मोठा डिव्हिजन लावलाय। आता एक स्टॉपच्या इथे डिव्हिजन लावून घेतलाय, छोटासा बंपर घेतलेला आहे। A1 ऑटो पार्ट्सवाल्याकडून सगळं आम्ही सामान घेतलेलं आहे, मोनो वगैरे सर्व। त्या प्रकारे इकडे पण असेच लावलेले बत्त्या मडगार। हा मीटर आहे, हा मीटर साधा मीटर होता, याला आम्ही प्लेटिंग करून घेतले। नॉर्मल मीटर पेक्षा वेगळा दिसतो। स्टँड आहे, हे पण A1 ऑटो पार्ट्समधून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला गाडीच्या आतमध्ये इंटरव्ह्यू दाखवतो। हे गाडीच्या सीट आहे, कुशन वगैरे सर्व वूड अस्तर फिलिंग हे सर्व धीरजभाईने केलेलं आहे। त्याला जवळजवळ 30 ते 32 हजार रुपये खर्च झालेला आहे। त्याच्यामधले मोनो बिनो हे सगळे वेगळे आहेत। हे मोनो वगैरे सर्व आम्ही A1 ऑटो पार्ट्स विक्रोळी यांच्याकडून घेतलेले। जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। महाराष्ट्र ऑटो चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इस चैनल को जरूर सब्सक्राइब कर दीजिएगा। और जो हमारा एपिसोड है आपकी रिक्शा आपका सफर, ये तीसरा एपिसोड था, इसको भी लाइक, कमेंट और शेयर और वैसे ही प्यार दीजिएगा जैसे आपने हमारे पहले के भी एपिसोड पे दिया था। और आगे भी अगर आप कोई इंटरेस्टेड है अगर हमारे एपिसोड में हिस्सा लेने के लिए तो हमें कमेंट करके जरूर बता दीजिएगा। हम नेक्स्ट लोकेशन पे उनके साथ जरूर मिलेंगे। चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा। जय महाराष्ट्र।